भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय गीत वंदे मातरम याचा अपमान झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ सांगली शहरात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजप युवा मोर्चा सांगली जिल्हाध्यक्ष शांतीनाथ कर्वे, भाजप महिला मोर्चा सांगली जिल्हाध्यक्ष सौ स्वातीताई खाडे, नगरसेवक उदय बेलवलकर, नगरसेवक दरिबा बंडगर, सामाजिक कार्यकर्ते रोहित जगदाळे, भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी अजिंक्य हंबर, भूषण गुरव, सुमित शिंदे, सारंग केळकर, पप्पू कोळेकर, आयुष देसाई, ईशा साठे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या कथित प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त करत राष्ट्रीय गीताचा सन्मान राखला गेला पाहिजे अशी भूमिका मांडली. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज.